आसाराम बापू यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पॅरोलवर सोडण्यात यावं या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं पदयात्रा काढून शासनाचं लक्ष वेधण्यात आलं। त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावेत म्हणून पेरोलवर त्यांना सोडण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। 86 वर्षीय संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे। त्यांना हृदयात ब्लॉकेजेस आहेत। त्यांच्यावर जोधपूर इथल्या AIIMS या ठिकाणी उपचार चालू आहेत, पण या ठिकाणी योग्य ते उपचार मिळत नाहीत। त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते। वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी मुभा मिळत नाही। पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे, पण गेल्या 11 वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळाला नाही। त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थित उपचार आणि पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी ही पदयात्रा काढण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान 4 हुतात्मा पुतळा, सिद्धेश्वर पेठ, जिल्हा परिषद असा या पदयात्रेचा मार्ग होता। हिंदू समाजातील विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। यात प्रामुख्यानं श्री शिवप्रतिष्ठान, हिंदू राष्ट्रसेना, श्री श्रीराम जन्मोत्सव समिती, सनातन संस्था, हिंदू जागरण मंच, अखिल भाविक वारकरी मंडळ, हिंदू महासभा, ओम साई प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसंच अन्य महत्त्वपूर्ण संघटनांचा समावेश होता। पदयात्रेत अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे, विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य आणि जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण, रवी गोणे, आनंद मुसळे, संजय जमादार, संजय साळुंके, अक्षय अंजिखाणे, अंबादास गोरंटला, सुधीर बहिरवाडे, पुरुषोत्तम कारकल, शिवराज गायकवाड, प्रवीण गुर्रम, विजय महेंद्रकर आदींचा सहभाग होता। पण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो, पण बापूजींची तब्येत सध्या खूप बिघडलेली आहे। बापूजींच्या हृदयामध्ये 3 ब्लॉकेजेस आहेत, 95% 75% असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे। बापूजींचे जे शरीर आहे ते पूर्णपणे योग साधनेने संपन्न असल्यामुळे त्यांना ॲलोपॅथिक उपचार हा परवडत नाही, त्यांच्या शरीराला मान्य होत नाही। त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे। तर बापूजी भरपूर दिवस एम्समध्ये ॲडमिट होते, आता पुन्हा ते जेलमध्ये गेलेले आहेत, पण त्यांची तब्येत अत्यंत गंभीर आहे। तर आमची कळकळीची मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळावा। आज त्यासाठी सर्व हिंदू संघटनेचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत।